जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. हा सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं की 1 ऑगस्टला सूर्यदर्शन होणार आहे आणि अनेक हवामान अभ्यासकांनी 28 तारीख दिलेली होती की 28 ला सूर्यदर्शन होणार आणि इथून उघड राहणार. पण तुम्ही एक मात्र असं सांगितलं की 1 ऑगस्टला सूर्यदर्शन होणार, चांगली उघाड जर पाहिजे असेल तर तुम्हाला 1 ऑगस्टलाच मिळणार. हो सर. आणि तसेच तुमचं एक शेतकरी समृद्धी मिशन सुरू आहे सर. त्यामुळे नक्की शेतकऱ्यांना काय फायदा होईल आणि कशा प्रकारे असणार आहे सर, त्याबाबत देखील शेतकऱ्यांना माहिती द्यावी. चालेल. आता पहा, मागील 4 दिवसापूर्वी तुम्हाला जी काही रेकॉर्डिंग दिली ती रेकॉर्डिंग सविस्तर ऐकला आणि विशेषतः जे काही राज्यामध्ये मागील 2-3 दिवसापासून हळूहळू का होईना उघाड सोयीस्कर होत आहे आणि विशेषतः आजपासून जी काही चांगली उघाड मिळते आहे याच्यामध्ये स्थानिक वातावरणाचा तुरळक ठिकाणी एकाच ठिकाणी गावखेड्यामध्ये पाऊस होऊ शकतो, तो खूप मोठा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता 7-8 दिवस चांगली उघडीप आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही उघाड काही ठिकाणी जास्त वाटेल, काही ठिकाणी बऱ्यापैकी वाटेल, कारण की पाऊस जास्त झालेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 9-10 तारखेला येणारा पाऊस सगळ्यात अगोदर मराठवाड्यामध्ये प्रवेश करतोय, दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश करतोय आणि विदर्भातही त्याचा प्रवेश आहे. हा आठवडा उघडीपचा आहे आणि पुढचा आठवडा पावसाचा राहणार आहे. 10 ते 11 पासून सुरुवात करणारा जो काही पाऊस असेल तो 16 तारखेपर्यंत मजल मारणार आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांना या 8 दिवसाच्या पावसामुळे परत परेशानी होण्याचे चान्सेस आहेत. मराठवाड्याकरांसाठी विशेष सूचना असेल की या कालखंडामध्ये आपले काम, आपले नियोजन व्यवस्थित करून घ्या. आणि झाले ते सर, तुम्ही शेतकरी समृद्धी मिशन बाबत बोललेत. हॅलो. तर ह्या शेतकरी समृद्धी मिशन बद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकरी संघटित नाहीये आणि इतर संघटना हा भरपूर कार्यरत आहे. म्हणजे उदाहरणार्थ शेतकरी सोडून सगळे एकत्र आहेत. मग ह्या शेतकरी मिशनची जी काही गरज पडणार आहे ही गरज म्हणजे आपल्याला एकत्रीकरण या गोष्टी सगळ्याच्यामध्ये सामील करून घेतलेल्या आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आज संध्याकाळी इंस्टाग्रामवरती आपण लाईव्ह येत आहे. हो सर. हा नक्कीच सर. शेतकऱ्यांसाठी तुम्ही पहिला जो महत्वाचा अंदाज दिलाय सर की जे उघड राहणार आहे आपल्याला आणि कामे करता येणार आहे. दुसरं जे सांगितलंय जी शेतकरी जी समृद्धी मिशन आहे तर त्यामुळे कसा फायदा होणार, काय होणार याबाबत माहिती तुम्ही संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये देणार आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आज तो लाईव्ह नक्की बघावा, त्या लाईव्हला नक्की भेट द्यावी. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होणार आहे. हो सर. चालेल सर. आपला एक महत्वाचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. जय शिवराय. जय शिवराय.